मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आपण आता काय व्हायला लागलं, दिवसेंदिवस उन्हाचं टेम्परेचर खूप वाढत चाललेलं आहे. कारण की आता आज आहे 11 एप्रिल 2026. तर आजच्या दिवसाला म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सगळ्यात जास्त टेम्परेचर असतं उन्हाचं. तर अशा उन्हाच्या वातावरणामध्ये आपल्याला गाभण शेळ्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर तुमच्याकडे जर गाभण शेळ्या असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. आणि कोणकोणती काळजी आपल्याला या उन्हाच्या टेम्परेचरमध्ये आपल्या गाभण शेळ्यांची घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपली शेळी गाभणणार नाही, आपली नुकसान होणार नाही, याच्यावरती आपलाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला मोलाची माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ हा पहिला तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. तर चला आजचा विषय सुरू करूया. सर्वप्रथम गाभण शेळीचं सगळ्यात सुरुवातीचं कारण पाऊस उन्हाळ्यामध्ये कोणकोणत्या काळजी घ्यायला पाहिजे 2-3 प्रकारच्या. तर त्याच्यामधील नंबर 1 काळजी म्हणजे गाभण शेळीला उन्हाच्या टेम्परेचरमध्ये एक सरासरी सकाळचे 7 वाजल्यापासून ते 9-9:30 जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत शेळी उन्हात असली तरी चालते. फक्त 10च्या नंतर टेम्परेचर खूप वाढलेलं असतं. अशा टेम्परेचरमध्ये शेळी आपली उन्हामध्ये फिरली नाही गेली पाहिजे. तिला उन्हात जास्त चारायला नेलं नाही पाहिजे. आणि का बरं, कशामुळे जास्त दूर पण न्यायला नाही पाहिजे गाभण शेळीला? कारण की उन्हाचं टेम्परेचर खूप असतं आणि ही गाभण शेळी असल्यामुळे हिला पाण्याची टंचाई नाही पडली पाहिजे. बाहेर लांब नेल्याच्यानंतर उन्हाच्या टेम्परेचरमध्ये शरीर कोरडं पडतं. आज आपण बघा, आपण दिवसामध्ये 8 ते 10 लिटर पाणी एक व्यक्ती पाणी पितो. जास्त पित असेल पण कमी नाही, कारण की उन्हाचं टेम्परेचर खूप 5-5 मिनिटाला पाणी पितोय माणूस. तर तुम्ही जर एखाद्या दूर शेळी जर नेल्या ना, तिकडं पाण्याचं नियोजन जर नाही लागलं लवकर तर शेळी गाभणण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर नंबर 2चं म्हणजे पाण्याची काळजी. पाण्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे शेळ्यांचं. तुमचे गाभण असो किंवा खाली शेळी जरी असेल तर त्याची पाण्याची काळजी घेणं खूप गरज आहे. आणि तुमच्या शेळ्या अशा उन्हाच्या टेम्परेचरमध्ये थंड हवेच्या ठिकाणी पाहिजे. एक तर झाडाखाली पाहिजे किंवा मग तुमचा जो शेड आहे ते शेड असा मोकळा पाहिजे, सगळीकडून हवा आली पाहिजे, जेणेकरून यांना वरती जे पत्र असतात हे पत्र गरम होऊन यांच्या शरीराला जास्त गरमी सहन होत नाही. आज आपणच बघूया, आपण जर एखाद्या ठिकाणी गरमीच्या ठिकाणी बसू शकतो का? 5 मिनटं पण बसू शकत नाही. तसं ते यांचं आहे. यांना अशा मोकळ्या हवेच्या ठिकाणी शेळ्या पाहिजेत. तर माझ्या शेळ्या पुढं बसलेल्या आहेत आणि एकदम थंड वातावरण आहे. कारण कशामुळं आपण नेट टाकलेलं आहे वरती, हिरवं नेट आहे आणि त्या हिरव्या नेटामुळं वरती जरी ताडपट्टी असली तरी पण ती ताडपट्टी ह्या नेटच्या याच्यामधून एवढी गरमी हे होत नाही आणि त्याच्यामुळं थंड वातावरण राहतं. हे शेड पण इथं थंड हवा येते जाते बाहेर आणि हवा येत जात असली की थंड राहतं वातावरण. अशाप्रमाणे तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी शेळ्यांना दुपारच्या वेळेस बसायला जागा करावी. आणि पाण्याचा प्रश्न, पाणी हे उन्हाळ्यामध्ये थंड पाणी
आणि ताजं पाणी पाजण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. प्लास्टिकच्या भांड्यामध्ये किंवा जे आपलं एखादं लोखंडी टोपलं असलं, प्लास्टिकचं टोपलं असलं त्याच्यामध्ये पाणी जास्त ठेवू नका. कारण काय होतं, उन्हाच्या टेम्परेचरनं ते पाणी गरम होतं आणि गरम जर एखाद्या दिवस तहान लागली शेळ्यांना ताबडतोब आल्या चरून आणि जर पाणी जर गरम झालेलं असलं आणि ती शेळी जर पाणी पिली तर तिच्या गर्भामधले जे पिल्लं असतात तर त्या पिल्लांना धक्का बसतो आणि पिल्लं एखाद्या दिवस गर्भपात होऊन ते पिल्लं दगावतात आणि त्याच्यामध्ये तुमची खूप मोठी नुकसान होते. त्याच्यामुळं शेळीला पाणी पाजताना एक तर स्वच्छ पाणी पाजा किंवा तुमच्याकडे जर सुविधा जर असेल तर एखादा रांजण किंवा एखादी माठ काही का ना शेळ्यांसाठी आता हे बघा रांजण आहे आपला दिसत असेल तुम्हाला ते साईडला. तर या रांजणामध्ये पाणी असतं आपलं शेळ्यांसाठी. हा तो रांजण दिसतो का? तर त्याच्यामध्ये आपण रांजण भरून ठेवतो. हे बघा शेळ्या कशा हवेशीर बसलेल्या शांत. इथं कत्तही गरमत नाही कारण की याच्यावरती नेट आहे. नेट असल्यामुळं नेटनं काय होतं जास्त गरम होत नाही आणि शेळ्यांना थंड वातावरण राहतं. सगळीकडून हवा येते आणि थंड त्याच्यामुळं राहतं. थंड पाणी जसं आपल्याला प्यावं वाटतं तसं यांना पण मुख्य जनावरांना पण प्यावं वाटतं. त्याच्यामुळं यांना थंड पाणी पाजण्याचा प्रयत्न करा. कोमट पाणी प्यायला नाही पाहिजे. कोमट जर पाणी पिलं तर तुमचे नुकसान होणार त्याच्यामध्ये 100%. कारण की ते काय होतं गाभण्याची शक्यता असते. उन्हात पाणी जास्त प्रमाणात ठेवू नका. उन्हामध्ये पाणी जर असेल तर आणि गाभण शेळीला खुराकाचं नियोजन चांगलं ठेवा. मक्याचा भरडा द्या, तुरीचा भरडा द्या. तुरीचा भुस्सा उन्हाळ्यामध्ये कमी दिला तरी चालतो, पण मका, तुरीचा भरडा, मक्याचा भरडा असा जर दिला, हरभऱ्याचा भरडा, तर हे गाभण शेळींसाठी खूप चांगला असतो आहार. हालचालीवर लक्ष ठेवा शेळीच्या. काही क्वाच मारली का, चारा खाती का, व्यवस्थित चारा खात असेल जर तर तब्येत चांगली आहे असं आपण लक्षात घेऊ शकतो. पाणी पिते का नाही. त्याच्यानंतर उन्हात जास्त उष्णतामध्ये लहान पिल्लांची पण काळजी घ्या तुम्ही. जास्त उन्हामध्ये लहान पिल्लांना नेऊ नका सोबत. काय होतं लहान पिल्लं जीव लहान असल्यामुळं ते जास्त दूर न्यायला जमत नाही. त्यांची पण काळजी घ्यायला पाहिजे. छोटाले पिल्लं असतात काही काही तुमच्या कळपामध्ये शेळ्यांमध्ये, तर त्यांना तुम्ही तुमच्या शेडवरतीच त्यांना चारा टाका आणि त्यांना सोबत घेऊन जाऊ नका. गाभण शेळ्यांना जितकी तुम्ही गाभण शेळ्यांची काळजी ठेवसाल तितकं तुमच्या फायद्याचं आहे. जेणेकरून तुमचे नुकसान, एक जर शेळी गाभडली तर आपलं बरंच काही नुकसान होत असतं. 2 पिल्लं आपली दगावतात आणि त्याच्यामुळं आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं, नुकसानीला सामोरं जावं लागतं. तर अशा हिशोबानं तुम्ही शेळ्यांची काळजी घ्या, पाण्याची काळजी घ्या, चाऱ्याची काळजी घ्या आणि तुमची पण स्वतःची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. उन्हाचं टेम्परेचर खूप वाढत चाललेलं आहे. कारण की कसं आहे माहिती आहे का, आणि पाणी जास्तीत जास्त प्या. तुम्ही प्या, जनावरांना पाजा. आपल्या लहान मुलं असलेत, लहान मुलांना पण पाण्याचं प्रमाण जास्त करा. उन्हाचं टेम्परेचर दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे. पाणी जर शरीरामध्ये कमी पडलं तर आपण बिमार पडण्याची शक्यता जास्त असते. तर मित्रांनो थांबूया इथंच. आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.